जळगाव, मेहरुल, श्री काथार क समाज संचलित गाथा फाउंडेशन मेहरुण यांच्या वतीने वर्ष पहिले जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज बीज महोत्सव 2026 उत्साहात साजरा करण्यात आला। या महोत्सवानिमित्त भजनाचा कार्यक्रम व संत तुकाराम महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मोठ्या भक्तिभावाने करण्यात आले। कार्यक्रमाला परिसरातील भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या प्रसंगी मेहरुण नगरीत संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमनाचा देखावा साकारण्यात आला होता। गाथा फाउंडेशनच्या सर्व कार्यकारी सदस्यांनी साकारलेला हा देखावा अत्यंत सुंदर व अप्रतिम होता। आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या ओळींनी संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते। कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। या महाप्रसादाचा लाभ सुमारे 1000 ते 1500 भाविकांनी घेतला। सर्वांनी या महोत्सवाचे कौतुक करत उत्कृष्ट प्रतिसाद दिला। या कार्यक्रमासाठी गाथा फाउंडेशन मेहरुणचे अध्यक्ष किशोर भाऊ वाणी, उपाध्यक्ष भागवत भाऊ वाणी, सचिव केतन भाऊ वाणी, सहसचिव ललित भाऊ वाणी तसेच प्रदीप भाऊ, निलेश भाऊ, घनश्याम भाऊ, संजय भाऊ सुलक्षणे, उल्हास भाऊ वाणी, हर्षल भाऊ वाणी यांनी विशेष परिश्रम घेतले। या महोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून विजय नारायण वाणी, अमोल चंद्रकांत वाणी, प्रशांत काशीनाथ वाणी, सतीश काशीनाथ वाणी, आमदार राजू मामा भोळे, कृषी बाजार समिती सभापती सुनील भाऊ महाजन, मनपा नगरसेविका जयश्री ताई महाजन, रेखाताई पाटील, राजेंद्र घुगे पाटील, गणेश भाऊ सोनवणे, अक्षय भाऊ वंजारी, प्रशांत भाऊ नाईक, आशुतोष भाऊ पाटील यांची उपस्थिती होती। या भक्तिमय महोत्सवामुळे मेहरुण परिसरात धार्मिक वातावरण तयार झाले होते। जय तुकाराम महाराज यांच्या जय घोषणाने वातावरण भक्तिमय झाली होती। त्याचबरोबर नवी पेठचे फोटोवाले दादा तुम्ही फोटो काढत राहा। पुढचा कर सुनील शेट यांचा सत्कार करतील। अजय भाऊंचा डोळ्याचे तपासल्यानंतर नंबर निघत असतो। पुढचे सत्कार मूर्ती नगरसेवक जनवाणी सोसायटीचे सर्व बघितले। चला हा उद्या कॉमेडीची बुलेट ट्रेन सेम टू सेम। तर मंडळी, आज समाज बांधवांनी आणि गाथा फाउंडेशनने मला इथं बोलवलं, मी त्यांचा खूप खूप आभारी आहे। म्हणजे मी सावळ्या कुंभार गाढवाचं लग्न सिनेमा बघितला असाल ना तुम्ही। बोलण्याचं कारण असे की म्हणजे एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला आपल्या कलाकार नाही म्हणजे याला काय अर्थ आहे? किराणा देणं माझ्या खिशाला 2-2 पेन। बरं कोणाला अर्थ नाही का? नाही ना? आणि उद्या असतील सर्व बसून घ्या आणि पुढच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतो। बोला। जोरदार टाळ्या वाजवा तुम्ही। त्याचबरोबर युवा अध्यक्ष जरा हसा नसाई हर्षल वाणी त्यांचा सत्कार करतील अशी मी विनंती करतो। तुम्ही टाळ्या वाजवत राहा। चंद्र भाऊ वाणी, निलेश भाऊ त्यांचा सत्कार करतील, मी त्यांना विनंती करतो। वाणी प्रीमियर लीगचे हे सर्व केतन भाऊ आणि त्यांचा सत्कार करतील, मी अशी त्यांना विनंती करतो। मी हा चष्मा सरांकडूनच बंद। समाज बांधव तर आहेतच, कारण समाजाचं एक एवढं मोठं नाव। आपण नवी पेठेत जर गेलात तर आपल्याला आता उन्हाळ्याचे चष्मेत बरं का म्हणतात ना, ऊन खूप जोरात तपले, चष्मा लावा, तर आपण गॉगल सुद्धा मिळतो बरं का आमच्या दुकानात। आणि चांगलं फ्रेम वाजवी रेट मध्ये सन्माननीय आमचे लाडके दादा भाऊंसाठी एक छोटासा प्रयत्न आहे। त्या प्रयत्नातून आपल्या समोर जे सादरीकरण झालं, यात काही चुका झाल्या असतील तर मायबाप, समाज बांधव, वरिष्ठ आणि या ठिकाणी जमलेले सर्व मान्यवर, उपस्थित माता भगिनी, समाजाचे सर्व वरिष्ठ
समाजाचं एकत्रित येणं हे भाग्यच मानावं लागेल, कारण आपण सर्वजण एकजुटीने आले तर मला अतिशय आनंद होतो. समाजाची एकता अखंडता हे दिसणं किंवा दाखवणं हे सुद्धा महत्वाचं असतं. मला काही नको. मित्रों साथियों, गाथा फाउंडेशन सदैव आपके मार्गदर्शन पे रहेगा. प्यारे भाइयों और बहनों, ये समाज सदैव प्रगतिशील है, प्रगतिशील रहेगा. मैं आपको वादा करता हूँ. गाथा फाउंडेशन के वती से आज आप यहाँ पे जमा हुए हैं. प्यारे भाइयों और बहनों, मैं आपका सभी का स्वागत करता हूँ. अच्छा बात मैं समझा. आभारी आहोत. धन्यवाद. पिता तमेव तमेव बन्धु सखा तमेव तमेव विद्या सर्वं तमेव तमेव सर्वं मम देवदेव. अच्युतं केशवं नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम. बोला तुकाराम महाराज की. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम सरामध्ये आपल्या सगळ्यांचं मान्यवरांचं समाज बांधवांचं मनापासून स्वागत. आणि आज सगळे आपण जमलात आणि गाथा फाउंडेशनच्या माध्यमातून अध्यक्ष किशोर भाऊ यांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि सर्व समाज बांधवांचं आई मुक्ताबाई आपणास चांगलं आरोग्य मिळो आणि आपली अशीच समाजाची प्रगती यशाच्या शिखरावर जाओ. जय जय महाराष्ट्राची मुक्ताबाई. राजू, आज या ठिकाणी गाथा फाउंडेशन कडून तुकाराम बीज निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आज फाल्गुनी द्वितीया आणि या दिनी संत तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन झालं आणि आपण त्यालाच तुकाराम बीज असं संबोधतो.
आज महाराजांनी इहलोकाची वारी सोडून वैकुंठ गमन केलं आणि आज मेहरून परिसरामध्ये गाथा फाउंडेशन जे आपलं कंठार वाणी समाज यांच्या संचलित जे गाथा फाउंडेशन आहे त्यांनी कार्यक्रमाचं याच वर्षी पहिल्यांदा आयोजन केलेलं आहे. आणि आमच्या मागच्या बाजूला आपल्याला दृश्य दिसत असेल की महाराजांचं वैकुंठ गमन जे झालं त्यावेळी कसं असेल त्याची प्रतिकृती इथे त्यांनी निर्माण केली आणि त्यावेळचं दृश्य कसं असेल ते आम्हाला पाहायला मिळालं. खरं तर हा खूप मोठा आमच्यासाठी मोठी संधी आहे की आणि आपला संतांनी जे आपल्याला जातीभेद जो आहे तो त्या काळात जो जातीभेद होता तो मिटवण्याचं काम, समता समरसता याचा संदेश देण्याचं काम आपल्याला संत तुकाराम महाराजांनी केलं. आणि ते तसं पाहिलं तर एका सावकाराच्या घरामध्ये जन्माला आलेले होते आणि 18व्या वर्षी त्यांचं आईवडिलांचं छत्रछाया हरपलं आणि त्याच काळामध्ये दुष्काळ पडला. त्याच्यामध्ये त्यांची पहिली पत्नी वारली आणि त्यांनी दुसरा विवाह केला अवनी या पत्नीशी. परंतु ते प्रपंचापासून त्यांना रस नव्हता प्रपंचामध्ये आणि त्यांनी जवळच असलेल्या पर्वतावर जाऊन देवाचं नामस्मरण केलं, विठ्ठला विठ्ठला. आणि पूर्ण जगाला म्हणजे देशाला त्यांनी संदेश देण्याचं काम केलं आणि ते आपल्यातनं गेले. परंतु देश धर्म संस्कृती टिकली पाहिजे हा संदेश आपल्याला दिला आणि संतांच्या पुण्यतिथ्या साजरा करण्याचा उद्देश हाच असतो की त्यांचे विचार पुढच्या पिढीला मिळाले पाहिजे. म्हणून आज गाथा फाउंडेशनने जो उपक्रम केलेला आहे खरंच वाखाणण्यासारखा आहे. मी संस्थेचे अध्यक्ष किशोर भाऊ वाणी असतील व त्यांचे सहकारी असतील यांना खूप खूप धन्यवाद देतो. रामकृष्ण हरी. गाथा फाउंडेशन मेहरून तर्फे संत तुकाराम बीज महोत्सव आयोजित करण्यात आला होता. मेहरूणमध्ये श्री गाथा फाउंडेशन तर्फे संत तुकाराम महाराज बीज महोत्सव साजरा करण्यात आला. सकाळी प्रतिमा पूजन झाले, भजनांचा कार्यक्रम झाला आणि आता महाप्रसादाचा कार्यक्रम आहे. 1000 ते 1200 लोकांचं नियोजन केलेलं आहे, तरी सर्वांनी उपस्थित राहावं. प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती लाभली. त्यामध्ये भोळे, राजेंद्र घुगे पाटील नगरसेवक, गणेश भाऊ सोनवणे, अक्षय भाऊ सांगळे यांची उपस्थिती लाभली. सर्व समाज बांधव तसेच वाणी समाजाचे अध्यक्ष अमोल सर यांची उपस्थिती लाभली.